वन नेशन वन इलेक्शन दर काही महिन्यांनी किंवा काही दिवसांनी या कॉन्सेप्टची सतत चर्चा केली जाते. आत्ता हा मुद्दा चर्चेत येण्याचं महत्त्वाचं कारण ठरलं आहे ते म्हणजे वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातलं जे विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलेलं आहे, लोकसभेत मांडण्यात आलेलं आहे, ते विधेयक आता या JPCकडे म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे आहे आणि त्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत PP चौधरी, जे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी एक मोठं वक्तव्य या वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भात केलं आहे. ते म्हणजे 22 राज्यांच्या निवडणुका या 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सोबत होऊ शकतात. यामुळे काय होईल तर जास्तीत जास्त राज्यांच्या निवडणुका या लोकसभेत सोबत सिंक्रोनाइज केल्या जातील आणि त्यातून वन नेशन वन इलेक्शनकडे एक पहिलं पाऊल टाकलं जाऊ शकतं. आता 2029 का महत्त्वाचं आहे तर आत्ताचे जे फ्रेमवर्क आहे जे 129th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल जे आहे त्याच्या संदर्भातलं ज्या संदर्भात किंवा ज्याचं रिव्ह्यू करण्यासाठी ही स्पेशल जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बनवण्यात आलेली आहे, त्याच्यात अमेंडमेंट प्रपोज करण्यासाठी किंवा त्याच्यावर विचार करण्यासाठी जी कमिटी करण्यात आलेली आहे तयार, त्या बिलामध्ये 2029 ऐवजी 2034 पासून वन नेशन वन इलेक्शन लागू केलं जाऊ शकतं अशी सध्याची तरतूद आहे. पण 2029 पासूनच हे लागू केला जाऊ शकतो का याचाही विचार सरकारतर्फे किंवा जर आपण PP चौधरी यांचं विधान लक्षात घेतलं तर JPCच्या मार्फत देखील केला जातोय असं दिसतंय. 22 राज्य कोणती आहेत तर PP चौधरी यांच्यानुसार जी राज्य ही भाजप किंवा NDA शासित आहेत अशी सगळी राज्य, त्यासोबतच काही युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेश, अशा सगळ्यांमध्ये आपण 2029 पासनं वन नेशन वन इलेक्शन लागू करू शकतो असा एक विचार हा PP चौधरी यांनी मांडलेला आहे. त्यासोबतच PP चौधरी हे ज्या JPC कमिटीचे अध्यक्ष आहेत त्याच्यासमोर आपला विचार मांडताना माजी गृहमंत्री P चिदंबरम, जे स्वतः वकील देखील आहेत, त्यांनी पण या कमिटीसमोर आपले मतं व्यक्त केलेली आहेत आणि त्यांनी वन नेशन वन इलेक्शन हा जो कायदा आहे किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे ती अतिशय असंविधानिक म्हणजे अनकॉन्स्टिट्यूशनल, राक्षसी म्हणजे मॉन्स्टरस आणि माइंडलेस असल्याचं वक्तव्य हे कमिटीसमोर केलेलं आहे. त्यामुळं या सगळ्या कारणास्तव वन नेशन वन इलेक्शनची चर्चा करणं, त्या संदर्भातल्या बिलाबद्दल बोलणं आणि यासाठी जी सप्टेंबर 2023मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती, त्याबद्दल बोलणं देखील महत्त्वाचं ठरतं. आणि या सगळ्यांबद्दल बोलून झाल्यावर या बिलासाठी किंवा म्हणजे या बिलाच्या समर्थनार्थ आणि या बिलाच्या विरोधात कोणकोणत्या आर्ग्युमेंट्स आहेत आणि काही मोठे विचारवंत, माजी सनदी अधिकारी या सगळ्या संदर्भात काय सांगतात हे देखील आपण या भागात पाहणार आहोत. त्यामुळं हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आपण सुरुवात करूया PP चौधरी यांच्या वक्तव्यापासून. PP चौधरी यांच्या म्हणण्यानुसार सध्या देशभरात 22 राज्यांमध्ये भाजप आणि NDA किंवा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजप किंवा NDAची सत्ता आहे. यापैकी 11 अशी राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत जे आत्तापासून ते 2029च्या निवडणुकीपर्यंत निवडणुकीला सामोरे जातील. त्यानंतर 4 राज्य अशी आहेत ज्यांच्या निवडणुका या लोकसभेसोबतच घेतल्या जातात. म्हणजे यामध्ये आंध्र प्रदेशचा समावेश आहे, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे आणि ओडिसा यांच्या निवडणुका या लोकसभेसोबतच होतात. त्यामुळं त्या राज्यांचा काही प्रश्न उरत नाही. तर अशा पद्धतीनं जर 22 राज्य ही आपण लोकसभेसोबत घेऊ शकलो तर वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आपण टाकू अशी चर्चा होती आहे. आता हे करण्यासाठी कोणकोणते सजेशन्स दिले गेलेले होते किंवा या संदर्भात काय काय चर्चा झाली होती ते पाहण्यासाठी आपल्याला थोडंसं मागं सप्टेंबर 2023मध्ये जावं लागेल. सप्टेंबर 2023मध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं एक हाय पॉवर्ड कमिटी स्थापन केली होती या सगळ्यांचा विचार करण्यासाठी. या समितीनं मार्च 2024मध्ये आपला अहवाल सादर केला होता राष्ट्रपतींना, द्रौपदी मुर्मू यांना, आणि त्यांच्यासमोर जो अहवाल होता त्यामध्ये काही सूचना करण्यात आलेल्या होत्या, ज्यामध्ये आर्टिकल 82मध्ये काही बदल करण्यात येणार होते, आर्टिकल 172मध्ये बदल करण्यात येणार होते, 174मध्ये बदल करण्यात येणार होते. हे सगळे घटनेतील, संविधानातील आर्टिकल्स आहेत जे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आहेत. आपण जेव्हा सायमल्टेनियस किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणतो तेव्हा सरकारला सध्याच्या म्हणजे पहिल्या फ्रेमवर्कमध्ये बहुतेक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत आणि या कमिटीचा अहवाल बघितला तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या 100 दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा घेणं या कमिटीच्या रिपोर्टमध्ये अपेक्षित दिसत आहे. आता या कमिटीच्या रिपोर्टमधले काही महत्त्वाचे जर मुद्दे आपण जाणून घेतले तर त्यामध्ये अशा गोष्टी आहेत की
ही निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन का गरजेचं आहे, ते किती महत्त्वाचं आहे, त्यासोबतच कशा पद्धतीनं हे इलेक्शन कंडक्ट करता येऊ शकतं, असे काही तर्क या कमिटीच्या रिपोर्ट्समध्ये होते. त्यामधला महत्त्वाचा काही तर्क होता तो म्हणजे एक अपॉइंटमेंट डेट असं फिक्स करण्याबद्दल या कमिटीच्या रिपोर्टमध्ये आहे. म्हणजे काय, तर लोकसभेची जी अपॉइंटमेंट डेट आहे ती फिक्स करणं म्हणजे याला अपॉइंटमेंट डेटला सहसा लोकसभा निवडणुकीनंतरची लोकसभा जी सगळे सदस्य लोकसभेत येतात ती पहिली सिटिंग असते, ती म्हणजे अपॉइंटमेंट डेट. आणि या अपॉइंटमेंट डेटसोबत इतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या डेट्स ज्या आहेत त्या सिंक्रोनाइज करायच्या. म्हणजे त्या डेटपासून 5 वर्षाच्या आत या 5 वर्ष दिली जातील किंवा या डेटपासून सगळ्या विधानसभा या डेटनुसारच पुढची कारवाई चालवली जाईल त्यांची किंवा त्यांचा पुढचा टर्म असेल. म्हणजे काय, तर आता पुढच्या म्हणजे 29ला जर आपण समजलं की अपॉइंटमेंट डेट फिक्स केलेली आहे पुढच्या 5 वर्षासाठीची लोकसभेची, तर 2029 ते 2034 ही सायमल्टेनियस इलेक्शन्स घेण्यासाठी किंवा वन नेशन वन इलेक्शनकडे जाण्यासाठीची एक सायकल असू शकते. म्हणजे 2029 पासून ते 34 पर्यंत ज्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका आहेत किंवा ज्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही डेट महत्त्वाची असणार आहे. त्या डेटपर्यंत जर इलेक्शन झालेले असतील तर त्यांचा कालावधी 2029 पासून 34 पर्यंत असू शकतो. पण त्याच्यानंतर देखील काही राज्यांची निवडणुका असू शकतात. जसं महाराष्ट्राचं इलेक्शन आहे 2029 मध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये असू शकतं. आणि जर आपण समजतोय की नेहमीप्रमाणे गेलो तर मे किंवा एप्रिलमध्ये या लोकसभेच्या निवडणुका होतील, तर एकतर महाराष्ट्राचं इलेक्शन आधी लागू शकतं 6 महिने किंवा मग 29च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन झालं तर तो आपला कार्यकाळ महाराष्ट्राच्या विधानसभेचा हा फक्त 2034च्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंतच असू शकतो. असं सगळ्याच राज्यांचं सिंक्रोनाइज केलं जाऊ शकतं. यामुळे अनेक राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ हा कमी होऊ शकतो, तर काही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ हा वाढू शकतो, अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे. पण ही फक्त वन टाईम सेटिंग आहे आणि या वन टाईम सेटिंगमध्ये रिसेट म्हणून याकडे पाहिलं जाते की त्यानंतर मात्र मग 2034 नंतर सातत्यानं सर्व राज्य आणि लोकसभेच्या आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकसाथ पार पडल्या जाऊ शकतात. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला जातोय तो म्हणजे या सगळ्या निवडणुका जर घ्यायच्या आहेत आणि आपण सिंक्रोनाइज केल्या, मग फिक्स केली टर्म लोकसभा आणि विधानसभांची आणि मध्येच कुठली तरी विधानसभा ही बरखास्त झाली आहे किंवा कोणा बहुमत गमावलेलं आहे सरकारनं, असं काही परिस्थिती आली तर काय होणार? तर त्याला रिमाइंडर टाईम किंवा रिमाइंडर पिरियड असं म्हटलं गेलं आहे. म्हणजे जर 29ला इलेक्शन झालेली आहे आणि एखादी विधानसभा म्हणजे तिचा कार्यकाळ आता 34 पर्यंत आहे, तर 30 किंवा 31मध्येच ती विधानसभा भंग झाली तर मग काय होणार? तर रिमाइंडर जो पिरियड आहे त्या फक्त तेवढ्याच काळासाठी ह्या पुढच्या निवडणुका घेतल्या जातील, असा एक संकल्पना त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. असा एक त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करता येऊ शकते असं बोललं जात आहे. अशाच महत्त्वाचे काही बदल हे लोकसभेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा त्याच्या संविधानामध्ये देखील करण्यात येत आहेत आणि त्यासाठीच हे द कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल 129th अमेंडमेंट बिल हे केंद्र सरकार घेऊन आलेलं आहे, ज्याच्या संदर्भात आता सध्या JPCमध्ये विचार सुरू आहे. आता या समितीनं असंही म्हटलेलं आहे की जर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडायच्या असतील तर त्यासाठी फक्त कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच गरजेची आहे. त्याला रॅक्टिफिकेशन बाय स्टेट्स म्हणजे राज्यांचा विचार किंवा राज्यांकडनं त्याचा मंजुरी घेण्याची त्याला गरज नाही आहे. पण जेव्हा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा या सिंक्रोनाइज करायच्यात किंवा सायमल्टेनियस इलेक्शन त्यासाठी सुद्धा घ्यायचे आहेत, त्यासाठी मात्र राज्यांची रॅक्टिफिकेशनची गरज असू शकते. 2/3 राज्य जेव्हा ॲग्री करतील तरच या पद्धतीनं आपण त्या सायमल्टेनियस इलेक्शनच्या दरम्यान जाऊ शकतो. ही देखील एक महत्त्वाची तरतूद या हाय लेवल कमिटीमध्ये, ज्यामध्ये माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्या कमिटीचे अध्यक्ष होते. युनियन होम मिनिस्टर अमित शहा देखील त्याचे सदस्य होते. वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष जे आहेत NK सिंग हे देखील त्याचे सदस्य होते. माजी अपोजिशन लीडर गुलाम नबी आझाद हे देखील त्याचे सदस्य होते. असे अनेक मोठी माणसं या कमिटीमध्ये होती आणि त्यांनी त्यांचा रिपोर्ट हा मार्च 2024मध्ये सबमिट केला होता, ज्याच्या आधारावर केंद्र सरकारनं द कॉन्स्टिट्यूशनल 129th अमेंडमेंट बिल हे संसदेमध्ये सादर केलं होतं आणि याच विधेयकासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. तर वन नेशन वन इलेक्शनची चर्चा काही फक्त 2023 किंवा त्या आधीपासून सुरू झालेली नाही, तर ही खूप जुनी चर्चा आहे. सुरुवातीचा जो भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा पिरियड बघितला तर त्यामध्ये 1952, 57, त्यानंतर 62 आणि 67 अशी जी 4 इलेक्शन्स होती, त्यामध्ये म्हणजे लोकसभेसाठी आणि राज्यातील विधानसभांसाठी एकसाथ इलेक्शन्स होत होते. मात्र 1967 ते 69 या दरम्यान
काही राज्यांच्या विधानसभा या भंग करण्यात आल्या आणि त्यानंतर प्रीपोलसुद्धा झाला. म्हणजे 1967 नंतर जर लोकसभेचा कार्यकाळ बघायचा तर 72 पर्यंत इलेक्शन होणं अपेक्षित नव्हतं. पण 1971 मध्येच लोकसभेचं इलेक्शन झालं आणि त्यामुळे देखील हा पूर्ण जो सायमल्टेनियस इलेक्शनची साखळी आहे ती बिघडली होती. याच्यानंतर बऱ्याच लॉ कमिशनच्या रिपोर्ट्स असतील किंवा इलेक्शन कमिशनच्या काही रिपोर्ट्स असतील, त्यांनी सायमल्टेनियस इलेक्शन्स घेण्यासाठी चर्चा केलेली आहे किंवा सायमल्टेनियस इलेक्शन्स व्हाव्यात यासाठी प्रयत्न केल्याचं दिसून येतं. पण असा कुठलाही जे काही प्रयत्न करण्यात आले त्यामध्ये कोणालाही यश आल्याचं दिसून येत नाही. त्यानंतर 2016चा रिपोर्ट आहे, 18चा रिपोर्ट आहे लॉ कमिशनचा, त्यामध्ये सुद्धा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. पण शेवटी 2024मध्ये जोपर्यंत केंद्र सरकारनं याची गांभीर्यानं दखल घेत हा कायदा संसदेमध्ये मांडला नाही किंवा हे जे बिल आहे ते संसदेमध्ये मांडलं नाही, विधेयक संसदेमध्ये मांडलं नाही, तोपर्यंत वन नेशन वन इलेक्शनबद्दल फक्त चर्चाच होत होती. मात्र आता सरकार याबाबत गंभीर असल्याचं दिसतंय आणि पी चौधरी यांचं जे वक्तव्य आहे की 2029 पासून 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही निवडणूक लागू करता येऊ शकते वन नेशन वन इलेक्शन. त्यामुळं सरकार याकडे गांभीर्यानं पाहतंय हेही दिसून येत आहे. पण वन नेशन वन इलेक्शनचे नक्की फायदे काय आहेत याबद्दल बोलताना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी थिंक बँकला मुलाखत दिली होती. त्याबद्दल काय बोलले होते ते ऐकूयात. तसं वन नेशन वन इलेक्शन व्यक्तिशः माझं कायम मत आहे झाल्या पाहिजेत. मी जेव्हा शासनात काम करत होतो त्या काळामध्ये एकदा 1 वर्ष असे खरं झाले 2दा, पण मला जेव्हा पहिल्यांदा जाणवणं चालू झालं की माझ्या पदावर काम करतानाच्या त्या 1 वर्षात ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतींपर्यंत सगळ्या निवडणुका होत्या 1 वर्षात. अरे बापरे. आणि शासकीय अधिकारी म्हणून त्या हाताळणं ही प्रशासकीयदृष्ट्या माझं कामच होतं. तेव्हा ॲब्सोल्युटली त्या 1 वर्षात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती आणि सगळ्यामध्ये शासकीय अधिकारी म्हणून करण्याचं काही मला काम होतं. पण मग एक वस्तुस्थिती आहे की तसं त्या वर्षामध्ये विकासाची कामं मागे पडतात. ही वस्तुस्थिती आहे. अगदी प्रशासनाची गतीसुद्धा मग बाकीच्या गोष्टींची मंदावून पूर्ण फोकस त्या निवडणुका उत्तम केले. कारण तो एक जगाचे डोळे फाटावेत असा एक्सरसाइज आहे की हे इंग्लंड, स्पेन, फ्रान्स वगैरे छोटी छोटी आहेत राष्ट्र. भारताशी तोडीस तोड आकार आणि सगळ्याला म्हणावं तर चीन की जिथे लोकशाहीच नाही आहे आणि अमेरिका म्हणजे आपल्या 1/4 आहे. माझं म्हणणं आहे आपल्या निवडणुकांचं व्यवस्थापन हा एक भारतीयाला अभिमान वाटावा असा चमत्कारच आहे. सगळ्या उणिवांचं भान ठेवून सांगतो, उणिवा भरपूर आहेत, त्याच्यावर आपल्याला काम करायला हवं आहे, पण आशावादी राहून असे. मला त्याच वेळी जाणवलं की अशा जर सारख्या होत राहिल्या निवडणुका कामं कधी करायची. आणि मी शासकीय अधिकारी म्हणून काय कामं किंवा ते लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी कधी करायचं. आणि जे गणित फिसकटलं सगळं तेही मी ही चर्चा सुरू झाल्यापासूनच्या दिवसांमध्ये पाहतोय. मला असं वाटतंय की आत्ता तरी आपण ज्याला तथाकथित मेनस्ट्रीम म्हणतो मीडिया, मी आजच्या तारखेपर्यंत तरी म्हणेन की तो या विषयाची काही अभ्यासपूर्ण नीट मांडणी करतोय असं दिसत नाही आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिली 20 वर्ष आणि पहिल्या निवडणुका 1952मध्ये झाल्या तर पहिल्या 4 निवडणुका या सगळ्या वन नेशन वन इलेक्शनच झाल्यात. त्यावेळी हुकुमशाही होती का? आत्ता काही जण या चर्चा काढतायत की ही वाटचाल हुकुमशाहीकडची आहे, ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्हाला एकाच पक्षाचं राज्य स्थापन करायचं आहे. अरे 1947 ते 67 तर एक वस्तुस्थिती आहे की ॲब्सोल्युटली गावापासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसचं राज्य होतं, काँग्रेस प्रबळ होती. पण म्हणून काय लोकशाही धोक्यात आली का? त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काहीतरी जणू लोकशाही धोक्यात. आणखीन एका नेत्याला बोलताना मी ऐकलं की हे आपला फेडरलिझम संघराज्यवादाला बाधक आहे. हे अजब तरकट त्यांनी कुठून शोधून काढलं मला कळत नाही आहे. म्हणजे 1967पर्यंत झाल्या ॲक्च्युली वन नेशन वन इलेक्शन. मग तेव्हा काय भारताचा संघराज्यवाद धोक्यात होता का? आता कुठून येईल? तेव्हा सर्व अभ्यास आणि माझा प्रामाणिक प्रयत्न करू ना की सगळ्या बाजू आपण समजावून घेऊ. यानंतर मी या ठाम मताला आहे की
वन नेशन वन इलेक्शन आवश्यक आहे. त्या 67 सालापासूनच जे निवडणुकांचं गणित बिघडलं आणि ते सगळं बिघडतच गेलं आहे. बघता बघता देशाची स्थिती आहे की बघावं त्यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठेतरी निवडणूक चालू आहे. झालं एकदा का निवडणूक आहे म्हटलं की वागण्या बोलण्याचे सगळे बदलतातच सगळं. आणि याचा कोणाला दोष देऊन नाही चालणार. आपण बहुपक्षीय संसदीय लोकशाही स्वीकारली आहे, तर तिच्यामध्ये राजकीय पक्ष असणार आणि पक्ष आहे तर त्यांचा हेतू सत्तेत येण्याचा असणार. जोपर्यंत घटना आणि कायद्याची आणि नैतिकतेची, खरं म्हणजे राजकीय नैतिकतेची चौकट सांभाळून हे प्रयत्न चालू आहेत तर त्याला आक्षेप नाही घेता येणार. पण मी म्हणतोय की बेसिस बदलतात मग एकदम वागण्या बोलण्याचे, की अमुक राज्यामध्ये निवडणूक आहे मग केंद्राने हा निर्णय घ्यायचा का, तर मग तो निर्णय पक्षीय आणि निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही देशाच्या हिताचा आहे नाही, हा घटक पडतो बाजूला आणि विचार करावाच लागतो की ह्याचे राजकीय ह्याच्यावर काय परिणाम होतील. शिवाय निवडणुका लागल्या की मग लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यानुसार जी आचारसंहिता लागू होते आणि शेषन सरांच्या कामामुळेच तिची कठोर अंमलबजावणीचं चालतं. माझं एव्हाना मत आहे की आपली जी पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आहे तिने त्यातनं सगळ्या वाटा शोधलेल्या आहेत. ती स्मार्ट आहे, ती हुशार आहे, सगळ्या वाटा शोधल्यात. काही आपले निवडणूक खर्च कमी बिमी काही झालेले नाही आहेत. पण मुद्दा आहे की आचारसंहिता लागू होते आणि मग एक वस्तुस्थिती आहे की त्याचा विकासाच्या कामांवर परिणाम होतो. ती स्लो डाऊन तरी होतात, ती थांबतात तरी, काही ठिकाणी त्या विकासाच्या कामांना आचारसंहिता लागू तरी होते किंवा अनेकदा प्रशासकीय अधिकारी मग आता त्या फायलीला हात नाहीत लावत की आता निवडणुका होऊ देत. शिवाय निवडणुका जाहीर मग त्याचं आणखीन एक वस्तुस्थिती आहे की ओके मग आता थोडी राजकीय अस्थिरता आहे. काही वेळा खात्री असते, काही वेळा नसते पुढचं सरकार कोणतं येईल. तेव्हा सारख्या चालणाऱ्या निवडणुकांमुळे विकासाला स्पीड ब्रेकर येतो. या उलट जर व्हायच्या त्या सगळ्या काय ते एका वेळी झाल्या आणि लोकांनी आपला कौल दिला तर त्याच्यानंतरची 4-4.5 वर्ष तुम्हाला पूर्ण एकाग्र चित्ताने गोष्टी करायला वेळ आहे. आणि दरवेळी ती करताना पॉलिटिकल इम्प्लिकेशनची काळजी करण्याची गोष्ट नाही आहे. कोणी असंही म्हणतात की आत्तासुद्धा ह्या चर्चा चालू आहेत बरं का, की जणू मोदींची जी लोकप्रियता आहे तिचा फायदा राज्याच्या निवडणुकीत आपल्याला होईल म्हणून वन नेशन वन इलेक्शन. हे फारच शॉर्ट टर्म झालं. आणि वन नेशन वन इलेक्शन हा इतका शॉर्ट टर्मही मुद्दा नाही. आणि तेवढं माझं मत आहे की केंद्राचाही विचार असा इतक्या शॉर्ट टर्म करता नाही आहे चालू. शिवाय मी भारतीय मतदारावरचा अनुभवातून तयार झालेला एक विश्वास व्यक्त करतोय की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वेळी जरी असल्या तरी भारतीय मतदार शहाणा आहे. त्याला लोकसभेकरता देताना कसं द्यायचं मत आणि विधानसभेकरता देताना कसं हे त्याला बरोबर कळतं. इथपर्यंत सांगतोय तपशिलात की पूर्वी आता मतपत्रिका होत्या, आता EVM असणार. तर तू तुझ्या बूथपाशी जायचं मतदारांनी आणि इकडं एक EVM लोकसभेचा, इकडं एक विधानसभेचा. तर भारतीय मतदार लोकसभेकरता देशाच्या पातळीचे निकष वापरून मतदान करतो, लोकसभेकरता राज्य आणि स्थानिक पातळीचे वापरून करतो. असे एकदा नाही अनेकदा दिसून आले. अनेक सांगावीत तेवढी उदाहरणं कमी आहेत. की आपण मराठीत बोलतो आहोत, आपला श्रोतासुद्धा मुख्यतः मराठीच असेल म्हणून मी महाराष्ट्राचं सांगतोय की ऑक्टोबर 1999 मध्ये आल्या निवडणुका लोकसभेच्या. खरं म्हणजे त्याही अचानक आल्या. एप्रिल 99 मध्ये वाजपेयींचं सरकार पडलं अविश्वास प्रस्तावामुळे. पण निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना सांगितलं की आम्हाला 6 महिने पाहिजेत. म्हणून राष्ट्रपतींनी वाजपेयींना सांगितलं तुम्ही काळजीवाहू चालू ठेवा. त्या काळात कारगिल घडलं म्हणजे 99. पण प्रत्यक्ष निवडणुका लोकसभेच्या होत्या. महाराष्ट्रात सेना भाजपचं राज्य होतं आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना अजून 6 महिने होते. पण महाराष्ट्राने निर्णय घेतला की विसर्जित करू
कारण त्यावेळेचं खरंच राजकीय हे आकलन होतं की अटलजी देशभर अत्यंत लोकप्रिय आहेत, त्यांच्या नेतृत्वाला NDAला मान्यता आहे आणि नुसते ते पुन्हा निवडून येणार नाही आहेत, मार्जिन वाढवून तर त्यांच्या लोकप्रियतेचा आपल्याला उपयोग होईल. 1999च्या ऑक्टोबरची एक वस्तुस्थिती आहे की सेना भाजपकडे विसर्जित विधानसभेत 141 सीटं होती दोन्ही मिळून, ती 92वर आली. आणि तरी महाराष्ट्रामध्ये NDAला मात्र लोकसभेत मोठा विजय आहे. आणि हे कोणत्या पार्श्वभूमीवर की 95मध्ये सेना भाजप निवडून येताना एकसंध काँग्रेस होती. 99 काँग्रेस फुटली, शरद पवार बाहेर पडले, राष्ट्रवादी स्थापन केली. म्हणजे राज्याचं राजकीय चित्र काय तयार झालं की महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघांमध्ये त्रिकोणी लढत होणार. काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचा आणि मग सेना भाजपचा एक उमेदवार. तोही केला गेला त्यावेळी विचार की याचा अर्थ जे एकसंध काँग्रेसचं व्होट होतं ते आता स्प्लिट होणार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आपलं एकत्र आहे, तर आणखी 5 वर्षासाठी पुन्हा निवडून येऊ. काय झालं तर महाराष्ट्राच्या मतदारांनी केंद्रात देताना NDAला दिलं चांगलं भरभरून, पण राज्यामध्ये नाही दिलं. आणि अशी चिकार आहेत, अशी चिकार सांगता येतील. तेव्हा माझं मत आहे भारतीय मतदार शहाणा आहे. मला तर वाटतं की असं एका वेळेला ह्या गोष्टींचं मतदान करायचं आहे. मी काही जणांना खरंच हे बोलताना ऐकलं बरं का की अजून निरक्षरता आहे, अजून दारिद्र्य आहे भारतीय, म्हणजे तुम्ही अंडर एस्टिमेटच करता. उलट ॲक्च्युली मी सांगतो की तो जो तथाकथित निरक्षर इत्यादी भारतीय मतदार आहे ना, तो मी सांगतोय प्रसंगी मध्यमवर्गीयापेक्षा तो राजकीयदृष्ट्या शहाणा आहे. तर शहाणपणा आणि तुम्ही किती बुकं शिकलात याचा नाही आहे काही संबंध. तर सर्वांनी माझं मत आहे की 1 नेशन 1 इलेक्शन झालं पाहिजे, त्यावर राष्ट्रीय मतैक्य झालं पाहिजे. एवढंच आहे की आता ते होण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे. आपण माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याकडनं 1 नेशन 1 इलेक्शनच्या फेवरमधले अनेक मुद्दे ऐकले आहेत, पण 1 नेशन 1 इलेक्शन जसं काही फेवरेबल पॉईंट्स आहेत त्याच्या विरोधातले देखील काही महत्त्वाचे मुद्दे हे देखील या इलेक्शनची चर्चा करताना होतात. आणि 1 नेशन 1 इलेक्शनच्या विरोधातली जे काही मुद्दे आहेत किंवा त्याला विरोध करण्यासाठीचे जे काही मुद्दे आहेत त्याबद्दल थिंक बँक या प्लॅटफॉर्मवरच सुहास पळशीकर सरांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. ते नक्की कोणते आहेत तेही ऐकूयात. एकाच वेळेला निवडणुका झाल्यामुळे विशेषतः निवडणूक आयोगाला पुन्हा पुन्हा काम करावं लागणार नाही, हा त्याच्यातला फायदा साधारणपणे सांगितला जातो. तो मला फार आकर्षक वाटत नाही, पण आपण असं गृहीत धरून चालू की तो एक फायदा आहे. तोटे कोणते आहेत ते तुम्ही लक्षात घ्या, मग फायद्यांची चर्चा. कारण फायदे तुम्ही इतरांशी बोललेले असल्यामुळे तुम्हाला नक्कीच जास्त माहिती असतील माझ्यापेक्षा. आपल्या देशामध्ये संसदीय पद्धत स्वीकारलेली आहे आणि त्या संसदीय पद्धतीत 2 तरतुदी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे बहुमत असलेला मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हवा तेव्हा विधानसभा किंवा लोकसभा विसर्जित करू शकतो मुदतीपूर्वी. 5 वर्षाची मुदत आहे सभागृहाला, पण बहुमतातला मुख्यमंत्री विधानसभा 5 वर्षाआधी केव्हाही विसर्जित करू शकतो. ही तरतूद एकदा तुम्ही 1 नेशन 1 इलेक्शन किंवा सायमल्टेनियस इलेक्शन जे काय नाव त्याला द्याल ते दिलं की तुम्हाला बदलावी लागेल. म्हणजे आपल्या संसदीय पद्धतीतला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा हा जो सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे की बहुमत मला आहे आणि त्यामुळे मी लोकांकडे परत केव्हाही जाऊ शकतो, तो तुम्हाला काढून टाकायला लागेल. दुसरं आपल्या पद्धतीचं वैशिष्ट्य जे आहे ते असं की मी जर विधानसभेचा सभासद असेन, लोकसभेचा सभासद असेन, तर मला केव्हाही प्रोसिजर पाळून सरकारच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आणता येतो. आणि जर तो अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर ते सरकार पडतं. ते सरकार पडल्यानंतर नवीन सरकार जर स्थापन नाही होऊ शकलं तर निवडणुका घ्याव्या लागतात. या संसदीय पद्धतीचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे, तेही तुम्हाला खारीज करावं लागेल, काढून टाकावं लागेल. त्याच्याखेरीज एखाद्या राज्यामध्ये जर सरकार चालवणं अशक्य झालेलं असेल, जसं खरं तर मणिपूरमध्ये आत्ता झालेलं आहे, तसं झालं तर राष्ट्रपती राजवट आणण्याची तरतूद आहे. पण राष्ट्रपती राजवट आणल्यानंतर तिथे विशिष्ट मुदतीत विधानसभेची नव्याने निवडणूक घ्यावी लागते.
तेही बदलावं लागेल. मग असं म्हणावं लागेल की पुढची 3 वर्ष राष्ट्रपती राजवट राहील, जर त्या विधानसभेला 3 वर्ष शिल्लक राहिली असतील तर. त्यामुळे हे 3 मुख्य तोटे संसदीय पद्धतीच्या बद्दल मला दिसतात. पण ते नुसत्या संसदीय पद्धतीशी संबंधित नाही आहेत, तर ते तोटे आपल्या संघराज्य पद्धतीशी सुद्धा संबंधित आहेत. याचं कारण लोकसभेबरोबर जे काय घडायचं ते विधानसभांचंही झालं पाहिजे. म्हणजे विधानसभा या लोकसभेबरोबर सती जाणार. थोडक्यात, जर उद्या लोकसभा लवकर विसर्जित झाली तर विधानसभा विसर्जित होणार आणि निवडणुका घ्याव्या लागणार का, ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. तो जर झाला नाही, आणि तो झालेला नाही आहे अजूनपर्यंत, तर संघराज्य पद्धतीला यातनं हानी पोचू शकते. याच्याबद्दलचा बराचसा तपशील 16-17 साली नीती आयोगाच्या वतीने एक वर्किंग पेपर विवेक देबरॉय आणि किशोर देसाई या दोघांनी तयार केला होता, त्याच्यामध्ये होता. गंमत अशी झालेली आहे, का मला माहिती नाही, का माझी चूक आहे, पण सध्या नीती आयोगाच्या वेबसाईटवर तो पेपर मिळतच नाही आहे. पण त्याच्यानंतर गेल्या 7 वर्षात जी चर्चा झाली आहे ती सगळी त्या पेपरच्या आधारे झालेली आहे. म्हणजे लॉ कमिशनने देखील जी चर्चा केली त्यांनी त्या पेपरच्या आधारेच चर्चा केलेली आहे. आणि त्या पेपरमध्ये जे गृहीत धरलेलं आहे ते हे धरलेलं आहे की विधानसभांना वेगळं अस्तित्व नसेल, लोकसभेबरोबर विधानसभांच्या निवडणुका होतील, हे त्या पेपरमध्ये गृहीत धरलेलं आहे. आणि त्यामुळे मी जे तोटे म्हणतोय, संघराज्य पद्धत आणि संसदीय पद्धत या दोन्हीला असणारा जो धक्का आहे तो इथे पोचतो असं मला वाटतं. त्या तुलनेने जे तथाकथित तुम्ही विचारालच हे फायदे आहेत ते फायदे आहेत, ते फार किरकोळ आहेत असं मला वाटतं. म्हणजे हानी आणि लाभ कोणतेही धोरण ठरवताना तुम्ही हे ठरवणार की आपण जे धोरण ठरवतो त्यांनी कोणती हायर प्रिन्सिपल्स आहेत की ज्यांना धक्का पोचतो. तो जो पोचत असेल तर तुमचं धोरण काही बरोबर नाही. एवढा साधा विचार याच्यामध्ये आपण केला पाहिजे. आता वन नेशन वन इलेक्शनच्या फेवरमधले आणि त्याच्या विरोधातले मुद्दे ऐकल्यानंतर आपल्याला या प्रोसेसबद्दल काय वाटतं? वन नेशन वन इलेक्शनमुळे खरंच भारताला काही फायदा होईल की भारतीय लोकशाही या प्रक्रियेमुळे धोक्यात येऊ शकते? याबद्दलची आपली मतं काय आहेत ती आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचा माहितीपूर्ण कॉन्टेंट पाहण्यासाठी थिंक टीव्हीला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.